नवी मुंबई महापालिकेनं स्मार्ट सिटीच्या दिशेनं पाऊल टाकत शहरात 8 टॉयलेटची सुरुवात केली आहे। ठाणे बेलापूर मार्गावर हे टॉयलेट सुरू करण्यात आले, मात्र ते अत्याधुनिक टॉयलेट्स वापरण्यात नागरिकांना अनेक अडचणी येतात। पालिकेकडूनही त्याबाबत मार्गदर्शन केलं जात नाहीये, त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये। देश जसजसा टेक्नोसॅव्ही होतोय तशा महापालिकाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करू लागलाय। त्यात नवी मुंबई महापालिकेनं बाजी मारत शहरात 8 टॉयलेट्स सुरू केलेत। हे सर्व टॉयलेट्स स्वयंचलित आहेत। स्वयंचलित वॉशिंगची सुविधा देखील या टॉयलेट्समध्ये आहे, त्यामुळे पाण्याची बचत होणार आहे। मोठा गाजावाजा करून या टॉयलेट्सचं उद्घाटन करण्यात आलं, मात्र या टॉयलेट्समध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे सुविधा असूनही त्याचा नागरिकांना वापर करता येत नाहीये। नवी मुंबईमध्ये शौचालयाची व्यवस्था ठीक तर नाहीच आहे। जिथे जिथे तिथे महिलांसाठी तरी काही बरोबर वाटत नाहीये, कारण महिलांसाठी म्हणाल तर पैसे देऊन तर जायचंच आहे, आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर बिलकुलच नाहीये। कुठे पाण्याची पंचायत तर कुठे तिथे स्वच्छता नसणार आहे। ठाणे पर बेलापूर रस्त्यावर जो टॉयलेट सुरू केला आहे तिथे पैसे टाकले तरी तो दरवाजा ओपन होत नाही, डोअर ओपन होत नाही। डोअर ओपन नाही झालं तर मग त्या बायका 15-15, 20-20 मिनिटं उभ्या राहतात आणि शेवटी परत जातात, आणि जेंट्सला फुकट मिळतं। प्रत्येक ठिकाणी हाच प्रॉब्लेम आहे ना। बऱ्याच ठिकाणी आपण टॉयलेट बघतो, जे जुने टॉयलेट वगैरे त्यांना पालिकेने किंवा सरकारने त्यांना डेव्हलप केलेलं पाहिजे। आता सध्या नवीन टॉयलेट वगैरे आले, त्याच्यामध्ये पण काहीतरी दुरुस्त्या केलेल्या पाहिजेत, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स होतात बरेच। तर पालिकेने याच्याकडे लक्ष दिलेलं पाहिजे। अनेक टॉयलेट्स पैसे टाकूनही उघडत नाहीत। बऱ्याच नागरिकांना ते कसे वापरतात याची माहितीही नाहीये। शिवाय हे टॉयलेट्स फक्त हायवेवर असल्यानं इतर लोकांना त्याचा लाभ घेता येत नाहीये। मात्र केंद्र सरकारच्या सूचीत नवी मुंबईला स्वच्छतेसाठी 3रा क्रमांक देण्यात आल्यानं अधिक स्मार्ट होण्यासाठी महापालिकेनं टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। या सुविधेमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या लवकरच दूर केल्या जातील असं आश्वासन महापौरांनी दिलंय। जो मुख्य हायवे पाम बीच आहे, त्यानंतर तो साईड पनवेल आहे, ह्या रस्त्यावर आपण अशा प्रकारचे टॉयलेट्स लावणार आहोत। आणि ज्या ठिकाणी वर्दळीची जागा आहे, जिथे टॉयलेट्स बसवायला जागा नाही, अशा छोट्या ठिकाणी हे टॉयलेट्स निश्चितपणे उपयोगी ठरणार आहेत। ते त्या ठिकाणी ते लावण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे। नवी मुंबई महापालिकेनं सध्या प्रायोगिक तत्वावर 8 टॉयलेट्स सुरू केलेत। त्यासाठी महापालिकेनं 60 लाख रुपये खर्च केले आहेत। ठाणे बेलापूर या मार्गावरून सर्वाधिक प्रवास होत असल्यानं या मार्गावर हे टॉयलेट सुरू करण्यात आले। हळूहळू मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्टेशन परिसर, बस डेपो अशा सार्वजनिक ठिकाणीही टॉयलेट सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असणार आहे। ॲक्च्युली टॉयलेट आपण जे ठाणे बेलापूर रोडवर जे बसवलेलं आहे ते स्मार्ट सिटीच्या दृष्टीनेच एक पाऊल आहे, किंबहुना स्वच्छ महाराष्ट्र अभियानच्या दृष्टीने ते एक पाऊल आहे। त्याबद्दल आपण रिसेंटली त्याचं इनॉग्रेशन आपण केलेलं आहे। त्यांच्या वापराबद्दल आपण सर्व ज्या फॅसिलिटेशन आहे ते फॅसिलिटेशन आपण करू, आणि त्यांच्या वापरामध्ये काही समस्या असतील किंवा असं लक्षात आलं की नागरिक ते वापर करत नाही, तर त्याच्यावर आम्ही त्याच्यावर सोल्युशन आम्ही काढू। शहर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी महापालिकेनं टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देणं ही निश्चितच कौतुकाची बाब आहे। मात्र या सुविधेचा नागरिकांना लाभ घेता आला तरच त्या सुविधेला अर्थ आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनानं केवळ आरंभशूर न होता सोयी सुविधांचा उपयोग जनतेला खरोखरच होतोय की नाही याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे। मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई।